नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे श्रीमंत. कथा वाचनास सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि सुंदर कथेचा आस्वाद घ्यावा. आमच्या समोरच्या घरातला 4 वर्षांचा मुलगा आज मला सकाळीच हाक मारत होता. सगळेच शेजारी अगदी मिळून मिसळून राहतात, तशी या मुलाची आणि माझी छान गट्टी जमली आहे. त्याला विचारलं, "काय रे बाळा, का हाक मारतोयस?" तर तो म्हणाला, "आत्या, मला करमत नाहीये. आई आजीकडे गेलीये." थोड्या वेळाने त्याला आमच्या घरी घेऊन आले. तो आमच्या घरीच पोटभर जेवून माझ्या खोलीत झोपून गेला. लहान मुलं किती शांत दिसतात ना. कसली चिंता नाही, कसली धास्ती नाही, विनाकारण ओढवून घेतलेले ताण नाहीत. त्याला थोपटता थोपटता अनेक आठवणी झराझरा डोळ्यांसमोरून तरळून गेल्या. ठराविक आठवणी काढाव्यात असं काहीही आपल्या हातात नसतं. कटू गोड सगळ्याच आठवणी एकामागून एक गर्दी करतात. लहानपणी तेजस नावाचा माझा एक वर्गमित्र होता. मोठा चौसोपी वाडा होता त्याचा. वास्तविक त्यांचं कुटुंब तेथे भाड्यानं राहत होतं. तरीही आमच्यासाठी तो तेजसचाच वाडा होता. शाळेतून आल्यावर घरी दप्तरं ठेवली आणि युनिफॉर्म बदलला की आमचे सगळे मित्रमंडळ खेळायला बाहेर पडायचं. खेळत खेळत तेजसच्या वाड्यात जायचो. तेजसची आई खूप प्रेमळ होती. घरची पंचपक्वान्न देखील त्यांनी केलेल्या शिळ्या पोळीच्या लाडवापुढं फिक्की पडत होती. बेताचीच परिस्थिती, पण त्यातूनही त्यांचा देवापुढचा तुपाचा दिवा कधीही चुकला नाही. तेजसच्या वडिलांना फारसा पगार नव्हता, त्यामुळे काकूंना 4 घरची स्वयंपाकाची कामं करावी लागत. एके दिवशी काकू आजारी होत्या, तरीही त्यांना कामावर जावंच लागलं. नेहमीप्रमाणे आम्ही सगळे खेळायला वाड्यात हजर झालो. तेजसचा चेहरा नेहमीप्रमाणे हसरा दिसेना. तो म्हणाला, "आई कामावरून येऊन थकलेली असेल, तरीही घरी येऊन घरचंही काम करेल." आमच्या डोक्यात ट्यूब पेटली की काकू येईपर्यंत थोडं थोडं काम करून टाकूया. त्या सरशी आम्ही सगळेच कामाला लागलो. काकूंनी धुणं भिजवलं होतं. दोघा तिघांनी मिळून बादली हौदावर नेली. एकाने एक एक कपडा बादलीतून काढायचा, दुसऱ्याने ब्रश लावून घासायचा, तिसऱ्याने पाण्यातून काढायचा आणि चौथ्याने घट्ट पिळून वाळत टाकायचा. अशी आमची बिगारी ठरली. एकतर अंगात संघाचे संस्कार मुरलेले, त्यामुळे कोणत्याही मेहनतीच्या कामाची, सेवेची कधीच लाज वाटत नव्हती. शिवाय पाणी खेळायला मिळतंय म्हटल्यावर नुसता धुडगूस घालत होतो आम्ही. तेवढ्यात माडीवरचे जोशी काका जोरात ओरडले, "काय गलका करताय रे पोरांनो?" त्या सरशी थोडा वेळ गप्प बसलो व थोड्या वेळाने पुन्हा गलका सुरू. सगळ्यांनी मिळून काम करून टाकलं. लहानसंच घर, पण काकूंनी लख्ख ठेवलेलं. काकूंना माझी आई सुगरण म्हणायची. त्यांच्या स्वयंपाकाला अवीट गोडी होती. थोड्या वेळाने काकू कामावरून आल्या. दोरीवर वाळत टाकलेले कपडे पाहून थक्क झाल्या. आमच्या अंगावरचे ओले कपडे पाहून त्यांना अंदाज आला. काकूंच्या डोळ्यात पाणी तरळलं. आमच्याकडे पाहून त्या म्हणाल्या, "पोरांनो, भूक लागली असेल ना रे?" आणि तडक स्वयंपाकघरात गेल्या आणि मोठ्या भांड्यात कालवलेला ताकभात आणि वाडग्यात आंबोशीचं लोणचं घेऊन आल्या. एकेकाला द्रोणात ताकभात व त्यावर आंबोशीचं लोणचं वाढून देता क्षणीच आम्ही त्यावर तुटून पडलो. तसं चविष्ट लोणचं मला आयुष्यात परत कधीच खायला मिळालं नाही. कालांतराने काकूंची तब्येत ढासळू लागली. त्यांना काम करवेनासं झालं. कधीही शाळा न चुकवणारा तेजस एके दिवशी वर्गात आलाच नाही. त्याची आई देवाघरी गेल्याची बातमी आली. काही दिवसांनी तेजस वर्गात आला. सुट्टीत जेवणाचा डबा उघडला की त्याला रडू यायचं. हमसून रडायचा. डब्याचं झाकण लावून परत दप्तरात ठेवायचा. शर्टाच्या बाहीला डोळे पुसून बाकावर येऊन शांत बसून राहायचा. आमच्या तेजसचं तेजच हरवल्यासारखं झालं होतं. त्याचं हसणं गडप झालं होतं. आम्हाला ते सहन होईना. आम्ही त्याला खेळायला बोलवण्याचा खूप प्रयत्न केला, तरी तो जागेवरून हलत नव्हता. असेच 2 महिने निघून गेले.
एकदा शाळेत निबंध स्पर्धा होत्या. तेजसच्या निबंधाच्या स्पर्धेत नेहमी पहिला क्रमांक येत असे. मी तेजसला म्हणाले, चल आपण दोघे स्पर्धेत भाग घेऊ. तेजस नकारार्थी मान हलवत म्हणाला, तू लिही, मला नाही सुचणार. हे ऐकून मला त्याचा खूप राग आला. त्याच्या शर्टाची कॉलर धरून त्याला गदागदा हलवून विचारलं, वेड लागलंय का तुला? तुला काय वाटतं, असं वागून तुझी आई परत येणार आहे का? तो यावर काहीच बोलला नाही. डोक्यात तिडीक गेलेली. शाळेतून घरी आले, दप्तर काढून जागेवर ठेवलं आणि आईला हाक मारली. 3-4 हाका मारल्या तरी आई ओ देईना. असं कधीच व्हायचं नाही. मी सैरभैर झाले. अंगणातून आबांचा आवाज आला. आबा म्हणाले, आईच्या पोटात खूप दुखायला लागलं. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ताबडतोब पुण्याला टेस्ट करवण्यासाठी न्यायला सांगितलं. त्यांच्या मते तिच्या पोटात मोठी गाठ झाली आहे. माझं डोकं सुन्न झालं. तेजसची आई डोळ्यासमोर येऊ लागली. तिच्या आजाराचं निदान, ल्युकेमिया, शेवटची स्टेज, हे सगळं आठवायला लागलं. मन चिंती ते वैरीही न चिंती, ही म्हण प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. संध्याकाळचे 7 वाजले होते. आबांना, आबा मी थोड्या वेळात जाऊन येते, असं म्हणून तशीच अनवाणी झपझप जिना उतरून तेजसच्या घराकडे धावत सुटले. त्याच्या घरासमोर उभी राहून दाटलेल्या गळ्यानेच त्याला हाक मारली. तो बाहेर आला त्या क्षणी मला रडू कोसळलं. त्याला म्हटलं, सॉरी तेजस, माझी चूक झाली. मी तुला खूप बोलले रे. त्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटलं. तो म्हणाला, अमृता, आरतीला येतेस का? गुरुवार आहे. आत्ताच बाबांनी आरतीची तयारी केली आहे. आरती झाली. प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवणात डावू. अजाण हतबल भ्रमित मनींची तळमळ कशी साहू, निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू. घरी आले. संध्याकाळचे 7:30 वाजून गेले होते. माझे वडील खूप शिस्तप्रिय असल्याने 7च्या आत मुलीचं पाऊल उंबऱ्याच्या आत पाहिजे असा माझ्या वडिलांचा दंडक होता. नियम मोडला की ते छडीने मारायचे. बाबा समोरच उभे होते. मी दारामागची छडी घेऊन त्यांच्या समोर उभी राहिले. म्हटलं, ही घ्या बाबा छडी. पण आज नियम मोडला म्हणून नव्हे, तर कोणाचे तरी दुःख समजून घेतले नाही म्हणून मारा मला. बाबांनी हातातली छडी मोडून दूर फेकली. आता याची काहीच गरज नाही, असं म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवला. बाबा म्हणाले, तुझ्या मामाचा फोन आला होता. आईची तब्येत बरी आहे. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. छोटंसं ऑपरेशन झाल्याने तिला आठवडाभराने घरी सोडतील. माझा टांगणीला लागलेला जीव अखेर भांड्यात पडला. निबंधात किती सहज लिहितो ना आपण, स्वामी तिन्ही जगांचा, आई विना भिकारी. त्या शब्दांमधली तीव्रता मात्र त्या वयात जाणवत नाही. त्या दिवशी मला नव्याने श्रीमंत झाल्यासारखं वाटलं. मित्रमैत्रिणींनो, आशा करते तुम्हाला ही सुंदर कथा नक्कीच मनाला भावली असेल. या सुंदर कथेचं सर्व श्रेय लेखिकेलाच आहे. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.